करावं लागतं, एकमेकाच्या जीवावर एकमेकाचं काम अवलंबून असतं, तर त्याला कुठं तडा जाऊ नये हीच माझी आजच्या या प्रसंगी मला बोलायचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं समग्र वाङ्मय, त्या समग्र वाङ्मयमध्ये जो सत्यशोधक समाजाची जी स्थापना केलेली आहे, सत्यशोधक गुलामगिरी हे पुस्तक आहे, ते पुस्तक आपण जरूर वाचलं पाहिजे. आणि गुलामगिरी पुस्तक हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला अमेरिकेतील निग्रो लोकांना त्यांच्या गुलामगिरीतून सोडवणूक ज्यांनी केली त्याला ते अर्पण केलेलं आहे. आज सुद्धा अमेरिकेमध्ये गुलामगिरी, त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे सॅल्वरी, आणि सॅल्वरी हे पुस्तक बराक ओबामा ज्यावेळेला इथं आले होते त्यांनी ते पुस्तक घेऊन गेलेले आहेत. अमेरिकेमध्ये बरेच त्यातले धडे त्यांनी चालू केलेले आहेत. परंतु या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले, शाहू आंबेडकरांचा जन्म झाला, शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या ठिकाणी मात्र हे पूर्णपणे लागू केलं जात नाही. ही एक शोकांतिका आहे. मला एवढंच खास करून सांगायचं आहे की ई.व्ही. रामास्वामी पेरियार म्हणून तामिळनाडूमध्ये एक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, आणि त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी आपलं काय चालत नाही, ही ब्राह्मण आणि बनियाची पार्टी आहे, आपल्या बहुजनाला काही देत नाही, म्हणून त्यांनी त्यावेळेला 1935 साली राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सेल्फ मुवमेंट तयार केली, आणि 1949 ला त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, द्राविड मनोहत्र कळघम, अण्णा डीएमके. तर त्याच्या माध्यमातून आज तिथं जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये आज तागायत तिथं बहुजनाची सत्ता आहे. तेव्हाही 1969 पासून आतापर्यंत जी सत्ता आलेली आहे तिथं बहुजनाची सत्ता आलेली आहे. तर याच्यावर आपण काय इलाज करता येईल त्याचा थोडा अभ्यास करावा. कारण ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांनी जी क्रांती केलेली आहे ती अतिशय कठोर क्रांती आहे. त्यांच्या ज्या सभा व्हायच्या त्या सभेला ज्या लोकांना बोलवलं जातं त्या लोकांनी येताना आपल्या घरातील देवदेवतांचे फोटो घेऊन यायचे आणि ते स्टेज जवळ मांडायचे, आणि प्रत्येकाने उठायचं आणि त्या देवदेवताला जोडा मारायचा. आता हे आपण करू शकतो का? खूप कठीण काम आहे, परंतु त्यातून गेल्याशिवाय आपली प्रगती नाही हे मात्र त्रिवार सत्य आहे. हे देवदेवता आपल्या काय कामाचे नाही. सत्यशोधक देवदेवता जे आहेत ते आपले पूर्वज आहेत, ज्यांनी काम केलेलं आहे, संत आहेत, महात्मे आहेत, त्यांनी जे आपलं काम केलेलं आहे त्यांना आपण देव मानला पाहिजे. बाकी ज्याला कोणी बघितलं नाही, काय नाही त्याला कधीही देव मानू नका. तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रयत्न करून बघा आपल्या इथं. पुढल्या वर्षी एखाद्या वेळी या ठिकाणी आलो तर आपण सांगा की आपली प्रगती झाली का नाही झाली. प्रत्येक जण यात्रेला वगैरे जातात, त्या यात्रेमध्ये किती खर्च केला जातो, या ठिकाणी भाग बांधला जातो, भाग बांधलेलं सगळं त्या पुजाऱ्याला अर्पण केलं जातं. ते का केलं जातं हे समजत नाही. इथलेच कोणतर असतात की बुवा बाबा ते त्याला सांगतात की तुम्ही नाही बरं का, ते सांगतात की असं असं केलं पाहिजे, ह्या यात्रेला गेलं पाहिजे तर आपलं घर प्रपंच व्यवस्थित चालेल. यावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1855 ला एक नाटक लिहिलं आहे, नाटक तृतीय रत्न, तिसरा डॉ. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला 12 महिने हे पुरोहित लोक कशी फसवतात, आपल्याला शिक्षणापासून कसं मागे ठेवतात. त्यावेळेला एक शेतकरी जोडपं त्या ठिकाणी स्टेजवर शेवटी बसतं, जेवण करतं आणि मग संदेश देतात. तसं 1.5 तासाचं नाटक आहे. संदेश देतात, चला शिकायला चला, चला शिकायला चला.
म्हणजे 1855 साली महात्मा ज्योतिराव फुलेने त्याच्यावर नाटक लिहिलेलं आहे. त्यांचे जवळजवळ 400 अखंड आहेत. त्यांनी गुलामगिरी लिहिलेला आहे, ब्राह्मणाचं कसब लिहिलेलं आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे महत्वाचं शतसार लिहिलेलं आहे आणि त्यानंतर जे लिहिलेलं आहे ते महात्मा ज्योतिराव फुले शेवटी त्यांना अर्धांगवायू झाला. 2 मिनिटात संपवतो. अर्धांगवायू झाला आणि अर्धांगवायू झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला चालीरीती रूढी परंपरा मोडायच्या, तर त्याला पर्याय दिला पाहिजे ना, काहीतरी पर्याय दिला पाहिजे. म्हणून सत्यशोधक समाजाला त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माच्या ग्रंथामधून गृहप्रवेश कसा करायचा, अंत्यविधी कसा करायचा, लग्न कसं करायचं, बारसं कसं करायचं, कोणत्या दुकानाचं उद्घाटन कसं करायचं, याबद्दल सविस्तर माहिती महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेली आहे. प्रत्येकाने कधी पण पुण्याला गेलं तर त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचं समग्र वाङ्मय हे घेऊन या आणि वाचन करा. त्याचं पारायण आपल्या मंदिरामध्ये, चावडीमध्ये लावा. दररोज एक धडा त्या ठिकाणी वाचून दाखवा. एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत. धन्यवाद. जय संविधान. धन्यवाद. अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छापर सर्वांना प्रबोधित केलेला आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट संभाजीराव बोरुडे यांनी 2 मिनिटामध्ये म्हणजे फक्त 120 सेकंदामध्ये आपण आपलं मनोगत, शुभेच्छापर मनोगत आपण व्यक्त करावं अशा आपणा सर्व जमलेल्या उपस्थितांच्या